अगर एफआईआर पीछे नहीं लेते और स्टूडेंट्स को ऐसे ही परेशान करते रहेंगे तो हम फिर से आंदोलन करेंगे। इस सरकार को ये बात समझनी चाहिए कि स्टूडेंट्स का गुस्सा कम नहीं हुआ है। अगर उन्हें लगता है एक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देकर ये गुस्सा ठंडा हो जाएगा, ऐसा नहीं है। गुस्सा बहुत ज्यादा है लोगों में और जरूरत पड़ी तो ये आंदोलन फिर होगा और जो पिछला हुआ उससे भी बड़ा आंदोलन होगा। वेळ आणलीच तर पुन्हा बसू. राग कमी झालेला नाहीये, पूर्ण सरकार विरुद्ध राग आहे. म्हणजे आता मागणी एका मंत्र्याची नाहीये, तर सरकार बदलू शकतं. मुझे लगता है बिल आते रहेंगे जब तक ये लोगों की नीयत सही नहीं होती है, तब तक कुछ नहीं हो सकता। बिल रिफॉर्म्स इस देश में कई कानून अच्छे बने हुए हैं, कानून एक से एक बनते हैं इस देश में। बिल वगैरे येत राहतील, म्हणजे बिलासाठी हे नव्हतंच. म्हणजे सुधारणा नकोच होत्या, व्यवस्था बदलायची आहे. म्हणजे सरकारची व्यवस्था बदलायची आहे आणि पंतप्रधानांनी कोण व्हावं तर इन्फ्लुएन्सर व्हावं, ही ती विधान आहे. वीडियो देखिए पंतप्रधान जी के जो मोबाइल पे उन्होंने की। मुझे लगता है उनको इन्फ्लुएंसर बनना चाहिए। बहुत अच्छा कर रहे हैं वो, एज ए इन्फ्लुएंसर बहुत अच्छा काम कर रहे हैं। प्रधानमंत्री की कुर्सी छोड़ दे, इन्फ्लुएंसर बन जाए। कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा। या सगळ्याचा अर्थ एकच आहे, चुनाव आ रहे हैं. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आठवा तो व्हिडिओ. अभिजित दिपके कॉकरोच जनता पार्टी नावाचं एक पेज लॉन्च करतात इंस्टाग्रामवर. त्याला करोडो फॉलोअर्स मिळतात, त्यांची विधानं, थोडेसे व्हिडिओज येतात. प्रचंड आकर्षण, एक्साइटमेंट निर्माण होते. एक विलक्षण ब्रँडिंग एक्सरसाइज इज इन प्रोग्रेस. आणि अशा वेळेला अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर येतात, जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी. त्यांना आंदोलन करून दिलं जाईल की नाही याविषयीची एक उत्सुकता असते. आणि त्यावेळेला त्यांच्या हातात असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरून आपण चालून जाणार आहोत, अशा प्रकारची विधानं ते करतात. त्यांना आंदोलनाची परमिशन मिळते. एक दिवसाचं आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर ते संपूर्ण भारतात प्रवास करून आपले विचार मांडतात आणि मग पुन्हा जंतर मंतरवर त्याच ठिकाणी येऊन आंदोलनाला सुरुवात करतात. तीही दृश्य आपण बघू शकता. पण त्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद असा फारसा मिळत नाही. मीडियामधलं काही ट्रॅक्शन मिळत नाही. मीडिया हाऊसला वारंवार फोन करून सुद्धा मीडिया काही फारशी फिरकत देखील नाही. मग अचानक त्या आंदोलनात काही दिवस झाल्यानंतर सोनम वांगचुक यांना उतरवलं जातं. जणू काही ते विंगेतच उभे होते, फक्त त्यांना सांगायचा अवकाश की ते येतील. आणि ते सोनम वांगचुक मग आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावून ते उपोषणाला बसतात. आणि त्यांचं उपोषण दीर्घ काळ चालतं. आणि त्या काळामध्ये सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सगळं आपल्या समोर येतं. हा सगळा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर सरकला जेव्हा मी योगेंद्र यादव यांची अलीकडे एक मुलाखत पाहिली. आणि योगेंद्र यादव नेमकं काय म्हणाले, त्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा काय संबंध आहे याचा विचार मी करायला लागलो. पहिल्यांदा पाहूया योगेंद्र यादव नेमकं काय म्हणाले ते. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा. पाहिलं, योगेंद्र यादव म्हणतायत की आता लोकशाही ही रस्त्यावरून येईल. संसदेचं अस्तित्वच त्यांनी प्रश्नचिन्हांकित केलेलं आहे. त्यांनी अनेकदा याचे लेख लिहिले आहेत आणि अलीकडच्या काळातले त्यांचे लेख आहेत. ते विशेषतः अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाला पाठिंबा देणारे, समर्थन करणारे, त्याच्या बाजूने एक युक्तिवाद प्रदान करणारे आहेत. आणि म्हणून त्याची दखल घेणं गरजेचं आहे. याचं कारण एक चुकीचा विचार समाजामध्ये रुजू शकतो. त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये जे लिखाण केलंय, योगेंद्र यादव यांच्या लिखाणात एक वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, मास मोबिलायझेशन इज नॉट मॅड लिंच मॉब्स. बरोबर आहे. अशा प्रकारे 10-15 हजार विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी एकत्र येणं म्हणजे मॉब लिंचिंग नाही, असं ते विधान करतात. वरवर पाहताना हे विधान अतिशय योग्य वाटतं. विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय. नीटच्या परीक्षेत त्यांचा काही गुन्हा नसताना परीक्षा त्यांना पुन्हा द्यावी लागली. 20हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं विधान तुम्हाला अति योग्य वाटेल. परंतु नंतर जेव्हा 17 जुलैला अमेरिकन एम्बेसीनी पहिल्यांदा 20-21 जुलैला प्रचंड राडा होईल,
दिल्लीतल्या ह्या रस्त्यावर राडे होतील. आणि इतकंच काय, तर किसान घाटावर देखील किसान आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि इकडे खूप मोठं अराजक माजेल असं जेव्हा जाहीर केलं, त्याच वेळेला या ग्रामरची आणि डिझाईनची कल्पना आलेली होती. तेच ग्रामर कसं योग्य आहे हे सांगण्याकरता हा लेख लिहिला गेलेला आहे. मी तुम्हाला सगळं अशा करता सांगतोय की पद्धतशीररित्या हा विचार इथं रुजवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रकारचं आंदोलन हे एक प्रकारे आता या पुढच्या पिढीसाठी एक पाथेय म्हणून दिलं जात आहे. मॉब लिंच नाही असं सांगितलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात तिथं दंगल माजली होती. दिल्लीच्या संसदेच्या रस्त्यावर दंगल माजली होती. आणि त्यात कोण सामील होते, तर तुम्हाला दिसली ती पुढे आंदोलन करणारी, घोषणा देणारी, अशी सभ्य, व्यवस्थित इंग्रजी बोलतायत, लॉजिकल बोलतायत, आपली वेदना मांडतायत असे विद्यार्थी. त्यांच्या मागे होते ते अश्लील, असभ्य, आणखीन काय म्हणू आपण, बिभत्स असं प्रदर्शन करणारे काही तरुण. त्यात तृतीयपंथी पण होते. मग त्यात खलिस्तानवादी होते जे अँटी नॅशनल आहेत, ज्यात किसान आंदोलनवाले होते जे स्वतःच्या हेतूसाठी आलेले आहेत. या व्यतिरिक्त काही अल्लाह तेरा नाम किंवा काय नाराय तकबीर, अल्लाहू अकबर म्हणणारे असे धार्मिक डूब देणारे पण त्याच्यामध्ये होते. आणि त्यांच्या मागे होते पत्थरबाज, त्यांच्या मागे होते व्यावसायिक दंगल करणारे आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत घाणेरड्या अशा घोषणा देणारे, देशाच्या अस्तित्वाला, लोकशाहीला नख लावणारे, संसद उखाड के फेक देंगे असं म्हणणारे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा या नेपाल बनाएंगे. आणि काय अवस्था होईल पंतप्रधानांची, तर बांगलादेशचे पंतप्रधान ज्याप्रमाणे देश सोडून जायला भाग पाडलं, तीच वेळ मोदी हम तुम पे ला रहे हैं. आणि हातात फोटो कुठला आहे नेत्याच्या हातातला फोटो आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. विचार कोणाचे आहेत? बाबासाहेब आंबेडकरांचे. क्षणाक्षणाला शपथ कुठली घेतली जाते आहे, तर ती संविधानाची. हेच ते ग्रामर, हेच ते आर्किटेक्चर आणि हेच ते डिझाईन. ते डिझाईन आणखीन काय म्हणू आपण ज्याला, अधिक स्पष्ट झालं जेव्हा अमेरिकेतून परत आल्यानंतर दिल्लीला थेट उतरलेले अभिजित दिपके यशस्वी आंदोलन करून जेव्हा संभाजीनगरमध्ये आपल्या घरी आले, तेव्हा त्यांचं अर्थातच जंगी स्वागत झालं. कोणाही कुटुंबाला आनंद होईल की आपला मुलगा एका रात्रीत असा स्टार बनला. आणि त्यावेळेला विचार व्यक्त करताना अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले बघा. अगर एफआईआर पीछे नहीं लेते और स्टूडेंट्स को ऐसे ही परेशान करते रहेंगे तो हम फिर से आंदोलन करेंगे. इस सरकार को ये बात समझनी चाहिए कि स्टूडेंट्स का गुस्सा कम नहीं हुआ है. अगर उन्हें लगता है एक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देकर ये गुस्सा ठंडा हो जाएगा, ऐसा नहीं है. गुस्सा बहुत ज्यादा है लोगों में और जरूरत पड़ी तो ये आंदोलन फिर होगा और जो पिछला हुआ उससे भी बड़ा आंदोलन होगा. वेळ आणलीच तर पुन्हा बसू. राग कमी झालेला नाहीये, पूर्ण सरकार विरुद्ध राग आहे. म्हणजे आता मागणी एका मंत्र्याची नाहीये, तर सरकार बदलू शकतं. मुझे लगता है बिल आते रहेंगे जब तक ये लोगों की नीयत सही नहीं होती है, तब तक कुछ नहीं हो सकता. बिल रिफॉर्म्स इस देश में कई कानून अच्छे बने हुए हैं. कानून एक से एक बनते हैं इस देश में. बिल वगैरे येत राहतील, म्हणजे बिलासाठी हे नव्हतंच. म्हणजे सुधारणा नकोच होत्या, व्यवस्था बदलायची आहे, म्हणजे सरकारची व्यवस्था बदलायची आहे. आणि पंतप्रधानांनी कोण व्हावं, तर इन्फ्लुएन्सर व्हावं, ही ती विधान आहेत. वीडियो देखिए पंतप्रधान जी के जो मोबाइल पे उन्होंने किए. मुझे लगता है उनको इन्फ्लुएंसर बनना चाहिए. बहुत अच्छा कर रहे हैं वो, एज ए इन्फ्लुएंसर बहुत अच्छा काम कर रहे हैं. प्रधानमंत्री की कुर्सी छोड़ दे, इन्फ्लुएंसर बन जाए. या सगळ्याचा अर्थ एकच आहे, चुनाव आ रहे हैं, इतकंच मला म्हणावं असं वाटतं. आणि हातातला फोटो जो आहे ना, हातातले जे संविधान आहे ना, ज्या संविधानाची दुहाई दिली जाते आहे ना, त्याविषयी मात्र बोललं पाहिजे. कारण योगेंद्र यादव यांच्या वक्तव्यातून पण मला एक ग्रामर दिसतंय. आणि अनेक आमच्या जेनजी तरुणांना मग हेच पटायला लागेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं याविषयी काय म्हणाले होते ते तारीख वार मी तुम्हाला सांगतोय. अराजकतेचं व्याकरण या नावाने त्यांच्या भाषणाचा तो मसुदा प्रसिद्ध झालेला आहे. 25 नोव्हेंबर 1954 या दिवशी संविधान सभेतलं त्यांचं अंतिम भाषण. कुठल्याही देशाला तुम्हाला सांगतो
आधारभूत ठरेल, मार्गदर्शक ठरेल असे विचार त्यांनी मांडले. मुळातून वाचण्यासारखं आहे. संपूर्ण भाषण मी काही दाखवत नाहीये, फक्त त्याचा जीस तुम्हाला पडद्यावर दिसेल, त्याचा एक सारांश तुम्हाला पडद्यावर दिसेल. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? भारत आता एक स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि म्हणून सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह यासारख्या पद्धती सोडून घटनात्मक पद्धतींचा वापर केला पाहिजे. काय म्हणतायत? सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह यासारख्या पद्धती सोडून आता घटनात्मक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. हे जे 3 प्रकार होते, कायदेभंग असेल किंवा असहकार असेल, हे सगळे ब्रिटिशांच्या जुलमी जोखडाविरुद्ध अत्यंत योग्य होते, प्रशंसनीय होते. परंतु आता आपलं सरकार आहे, आपल्या सरकारविरुद्धच जर आपण असहकार पुकारायला लागलो, सत्याग्रह करायला लागलो, कायदेभंग करायला लागलो, तर या देशामध्ये एक अराजक माजेल आणि त्या अराजकाचं व्याकरण हे असं आपल्या समोर येईल. आणि म्हणून त्यांनी त्या भाषणामध्ये खूप खरंच चांगले मुद्दे मांडलेत. घटनाबाह्य आंदोलन बंद झाली पाहिजे, सोडून दिला पाहिजे तो मार्ग, हे कळकळीनं त्यांनी सांगितलं. व्यक्तिपूजा, नायक पूजा टाळली पाहिजे, हे सुद्धा सांगितलं. राजकीय आणि सामाजिक लोकशाही यांच्यामध्ये काही दुवा असला पाहिजे. आज एका श्रीमंत उद्योगपतीला, अब्जाधीशाला पण एकच मत असतं आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या चौकीदारालाही एकच मत असतं. म्हणजे एक प्रकारे राजकीय, काय म्हणू आपण ज्याला, समानतेच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल टाकलेलं आहे. परंतु आर्थिक आणि सामाजिक समानता ही जर त्याच्या जोडीला नसेल तर मग त्याला काही अर्थ उरणार नाही, याविषयी बाबासाहेब अत्यंत आग्रही होते. म्हणजेच अशा प्रकारे ही आंदोलनं रस्त्यावरची त्यांना अमान्य होती. आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनाच अमान्य होती का? तर अजिबात नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकरांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसमोर आपले विचार व्यक्त केले आणि ते प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता आपण राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी झोकून देऊन काम केलं पाहिजे. त्याकरता वेगळ्या विचारांची आणि दिशेची गरज आहे. आतापर्यंतचे आंदोलनाचे मार्ग आता आपल्याला उपयुक्त असणार नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलंय. सावरकर तर तुम्हाला कधी मान्यच नव्हते. अजूनही तुमच्या मते ते माफीवीर वगैरे काहीतरी असतील, कारण मुळात जाऊन सावरकर यांचं स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचं क्रांतिकारक हे असं कार्य आणि त्यानंतर मराठी भाषेसाठी केलेलं कार्य किंवा राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी कळकळीने व्यक्त केलेले विचार हे आम्हाला एका दूषित नजरेतनं, एका पोल्युटेड नजरेतनंच आयुष्यभर बघायचे. याचं कारण आमच्या संस्कारक्षम वयात आम्हाला त्यांच्याविषयी जे सांगितलं गेलं ते अजूनही आम्ही बदलायला तयार नाही. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण सतत दुहाई देतो, ज्यांचे विचार उराशी कवटाळले असं सांगतो, त्यांचे प्रत्यक्ष आचरणात म्हणतं काही आणता येत नाहीत. आणि म्हणूनच संभाजीनगरमध्ये घरी गेल्यानंतर अभिजित दिपके यांचे विचार ऐकल्यानंतर मला काही फार विशेष त्यात बदल झाला आहे असं काही वाटलं नाही. काही मॅच्युरिटी, परिपक्वता आली आहे असं काही दिसलं नाही. या देशातील विचारवंत, या देशातील मानांकित, गौरवांकित गोष्टी याचं आपल्याला आकलनच नसलं, इतिहास आम्ही शिकलेलो नसलो किंवा इतिहास हा फक्त एका विशिष्ट अँगलनी शिकलेलो असलो की आम्हाला असे विचार जे अराजकतेकडे देतात ते सुटतात. कारण आम्हाला हा देशच वाटत नाही. या देशाची घटनाच वाटत नाही. या देशातली न्यायव्यवस्थाच वाटत नाही. इथलं शिक्षणच वाटत नाही. ब्रिटिश आल्यानंतर हा देश एक झाला. त्याच्या आधी इकडे सगळे राजे रजवाडे होते. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकत्र असा सांस्कृतिक असा दुवाच नव्हता आणि लोकशाही ही आम्हाला ब्रिटिशांनी दिलेली देणगी आहे. अशा प्रकारचे युरोपीय विचारवंतांनी आमच्या माथी मारलेले, गळी उतरवलेले विचार ज्यांना खरे वाटतात ना, त्यातून पुढे जाऊन हे विचार येतात आणि त्याचा दांभिकपणा असा येतो की आपल्या जातीचा वारंवार उल्लेख करायचा, आपल्या आंदोलनामध्ये ब्राह्मणशाहीचा सातत्याने उद्धार, काही संबंधच नाही तरी उद्धार करत राहायचा आणि त्याला आधार कुठला द्यायचा तर लगेच त्याला आवरण द्यायचं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं. यांनी कधी चाणक्य वाचलाच नाही. अरे 2500 वर्षापूर्वी चाणक्यांनी संघराज्याची कल्पना मांडलेली आहे आणि त्या संघराज्याच्या कल्पनेत राजाचं शासन नाही तर सामूहिक नेतृत्वाविषयी अत्यंत विस्तृत अशी रचना मांडलेली आहे. त्यात एक सुंदर वाक्य आहे. अर्थशास्त्र नावाचा जो मोठा ग्रंथ आहे
चाणक्याचा, त्याच्यावर एक फार सुंदर वाक्य आहे आणि ते म्हणजे संघराज्याची सर्वात मोठी ताकद त्याची एकता आणि संघराज्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचा अंतर्गत कलह. आज हे सगळे असे कलह पाहिल्यानंतर या देशाचं मूळ फॅब्रिक, महावस्त्रच विस्कटून टाकावं याच्याकरता जे प्रयत्न करताना दिसत आहेत ना, तेव्हा मला चाणक्य आठवतात, बाबासाहेब आंबेडकरही आठवतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही आठवतात. 2500 वर्षापूर्वींच्या मांडलेल्या विचारांचा धागा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आणि सावरकरांच्या विचारांमध्ये कसा दिसतो ते जाणवतं आणि या देशाविषयीच्या याच्या विविधतेतील एकतेच्या रूपानं मी चकित होऊन जातो. आमच्यातली जी भूसांस्कृतिक अवधारणा आहे ना, जी एक ती विलक्षण अफलातून आहे. एक तुम्हाला छोटासा प्रसंग सांगतो बघा. आपल्याकडे पूर्वी पिशवीतनं दूध मिळायच्या आधी बघा मापानी घरी दूध यायचं. आठवते दिवस 50च्या आसपास किंवा पुढचे त्यांच्या घरी असं दूध आलेलं असेल. जेन झीला मात्र आतापर्यंत फक्त पिशवीतूनच दूध येतं अशी त्यांना जाणीव झाली असेल किंवा हेच तरी पाहिलं असणार. ते दूध घरी टाकताना समजा अर्धा लिटरचं माप असेल तर 1 लिटर दूध घेताना 2दा माप टाकलं जायचं आणि त्याच्यानंतर एक छोटं माप असायचं. त्यातनं एक 100-150 ml 200 ml दूध पुन्हा टाकलं जायचं. मला असं वाटलं हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच होतंय. अगदी अलीकडच्या काळात नागालँडमध्ये सुबानसिरी नावाचा एक प्रकल्प आहे आसाम आणि अरुणाचलच्या बॉर्डरला. तिकडे मी गेलेलो होतो आणि तिकडे आदिवासी गाव अत्यंत जंगलामध्ये, चायना बॉर्डर काही किलोमीटरवर आहे तिथून. नागरी वस्तीशी तसा काही संबंध नाही तुम्हाला सांगतो. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची जीवनशैली वेगळी आहे, त्यांचं राहणसहान वेगळं आहे, सगळंच वेगळं आहे. तिकडे मी त्या लोकल मार्केटमध्ये फिरत असताना निरीक्षण करत होतो तेव्हा काही महिला पातेलं घेऊन आल्या होत्या आणि त्या दूध घेत होत्या. तिकडे पिशवीचं दूध मिळत नाही. गाय उभी असते, त्या गाईचं दूध काढलं जातं आणि ते तुम्हाला देताना त्यांनी पुन्हा असं 2 माप टाकलं आणि छोटं माप काढलं आणि त्यातून ते दूध टाकलं. मला धक्का वाचला. म्हटलं हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये मी पाहिलेलं आहे, इकडे कसं काय? म्हणून मी त्या माणसाला विचारलं, दूध देणाऱ्याला, की बाबा हे तू शेवटी काय टाकलंस, हे कधीपासून करतोयस? तो म्हणाला ये तो पिढियों से होता आ रहा है. हीच ती सांस्कृतिक अवधारणा. अशी मी तुम्हाला शेकडो उदाहरणं सांगू शकतो. काही लोकांना ही उदाहरणं हास्यास्पद वाटतील, याच्यामध्ये कुठलाही सांस्कृतिक धागा आहे असंही त्यांना वाटणार नाही. सो बी इट. अजूनही तुमच्यावर हा देश एकत्र असल्याचे विचार पोचण्यात कुठेतरी कमी पडलंय अशी जाणीव होते आणि तीच इतिहास न शिकण्याची, न शिकवला जाण्याची एक मोठी किंमत. भरकटलेली युवा पिढी आणि त्यांचे विचार ऐकले आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांचे मार्गदर्शक आर्य चाणक्य असण्याऐवजी योगेंद्र यादव जेव्हा असतात तेव्हा असं अराजकाचं व्याकरण लिहिलं जातं. दुर्दैव आहे की ते लिहिण्याकरता हातामध्ये पुस्तक मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं असतं. प्रेक्षको, तुर्तास इथेच थांबतो. यातले विचार तुम्हाला कसे वाटले ते जरूर व्यक्त व्हा. व्यक्त होताना थोडी सभ्यतेची पातळी बाळगा. माझे विचार तुम्हाला पटावेत असा माझा आग्रह नाही. मला जे वाटलं ते मी तुमच्या समोर मांडलं. कदाचित तुम्हाला वेगळं वाटू शकतं. जरूर व्यक्त व्हा. शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. पाहायला विसरू नका द उदय निरळुकर शो.